आजच्या या तुमच्या दर महिन्याच्या 20 तारखेला होणाऱ्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कमोदजी, सन्माननीय जाधव साहेब आणि आपण सर्व सन्माननीय उपस्थित, मला सर्वप्रथम आयोजकांना आणि आपल्या ज्या काही 25-30 संस्था आहेत त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की आपण 135 महिने हे अव्याहतपणे चालवत आहात. हे नुसतंच कौतुकास्पद नाही आहे, तर हे मी कुठे पाहिलेलं नाही आहे. अलीकडे दोन मित्र एकत्र राहतीलच अशी शंका नाही आहे, किंवा सकाळी दोन मित्र चालायलाच गेले तरी ते सारखे किती दिवस चालतील हे माहिती नाही आहे. आणि ह्या संस्था, इतक्या मोठ्या संस्थेत वेगवेगळ्या प्रकारचे सभासद, त्यांची वेगवेगळी कामं, त्यांनी एकत्र येणं हे तुम्हाला कसं जमतं मला माहिती नाही आहे. तुमची ताकद खूप मोठी दिसते आणि हे खरं उदाहरण म्हणजे की खूप ठिकाणी हे चालू शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की अशा व्याख्यानमालेला श्रोते पण येत आहेत. हे खरंच आहे, अद्भुत आहे. कारण अलीकडे काय झालं आहे की आपण याला इतके ग्लूड झालं असतो की सगळं याच्यावरती मिळतं आहे, मग कशाला जायचं, आणि मग गृहीत धरलेलं असतं. पण हे किती तकलादू आहे हे अजून आपल्याला समजलं नाही आहे. अजून 15-20 वर्षांनी समजेल की याने या जगाचा कसा विनाश केलेला आहे. पण हे जे बघितल्यानंतर मग तुमच्यामध्ये काहीतरी, ह्या मला वाटतं गंगापूर धरणाच्या डॅममध्ये पाण्यामध्ये काहीतरी आहे ज्याच्यामुळे तुम्ही हे सगळं करू शकता. आणि हे झालं. अर्थात थोडंसं श्रीकांतने माझ्याबद्दल सांगताना त्याला खूप मी विनंती केली होती की फक्त एकच वाक्य कर, पण काय आता त्याला का हे नाही, म्हणजे एकदा कार्यक्रम आल्यानंतर हे सहन करावं लागतं. त्यामुळे मी ते सहन केलं. अर्थात त्याच्यामध्ये असं असतं की त्या वाक्यामध्ये असं एक होतं की यांची ओळख करून द्यायची काय गरज आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण खूप मोठे झालो, सगळेच आपल्याला ओळखतात, कारण जिथून बाहेर गेलं तरी कोणी ओळखत नसतं. पण तो मला काही त्यांनी तो आनंद समाधान दिलेलं नाही आहे. ही सगळी गोष्ट पाहिल्यानंतर जरा बरं वाटलं की आपल्या सगळ्यांसाठी की नाशिककरा, माझा ऋणानुबंध फार जुना आहे. 4 वर्ष मी ते जिल्हाधिकारी, लोकांनी मला टॉलरेट केलं. त्याच्यामध्ये 2 वक्त्यांनी सांगितलं की यांनी म्हणजे एक तर श्रीकांतने आणि डॉक्टर वाघाने सांगितलं की मी शासनाची नंतर हे पद घेतलं नाही निवृत्तीनंतर. माझी ती इच्छाच होती की आपण 34 वर्ष काय केलं नाही तर नंतर काय देवे लावणार आहोत, म्हणून कशाला घ्या. हे असं होतंच हे धुक्यामध्ये. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं होतं, आणि ते जास्त महत्त्वाचं आहे, की या माणसाला 34 वर्ष सांभाळले, त्याला परत का घ्या, ही त्यांची पण बाजू होती. त्यामुळे हे दोन्ही जुळून आलं. त्यामुळे आता तो प्रश्नच नाही की मी शासनामध्ये जाणार किंवा त्यांनी मला घेणार. बॅद गेली ना, बरं झालं, असं बऱ्याचशा लोकांनी निश्वास टाकला असेल, आणि टाकला होता. खरं तसं तो निश्वास बदली झाली की पडायचा, आणि मला तो ऐकू यायचा की इथून गेला हा बरं झाला. त्यामुळे हा विषय नाही आहे. मला आनंद आहे की आपण हे करता आहात, आणि विशेषतः डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे या दोघांच्याबद्दलही मी जवळून बघितलं आहे. इनफॅक्ट मी आत्ताच येताना सांगितलं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर इथे फरशीवाले बाबासाठी माझ्याकडे नेहमी यायचे. नंतर आणखी एक संस्था होती इलेक्ट्रोपॅथी नावाची, त्याच्याविरुद्ध ते जे काही करायचे त्याच्याबद्दल आम्ही केलं होतं. त्यामुळे आमचे विचार जुळायचे. गोविंद पानसरेंना तर मी इथे बोलवलं होतं की शेतकऱ्यांचे जे प्रश्न जे आम्ही हे केले होते, धसास लावायचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस त्यांना बोलवलं की तुम्ही पण या. त्याच्यामध्ये उत्तमराव कांबळे सकाळचे त्यावेळेस संपादक होते. आम्ही सगळ्यांनी मिळून एका हॉलमध्ये, मला वाटतं सायखेडकर का असा कुठला तरी हॉल होता, तिथे तो कार्यक्रम घेतला. आणि आम्ही खूप बोललो, आणि मी जे करत होतो ते मी बोललो, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत आणि त्यांना कसं लुबाडलं जातं आहे आणि काय होतं आहे. आणि त्यानंतर मग ते भाषणामध्ये बोलले की अरे तू असं बोलला, पण तो विलास तुझी उद्याच बदली करेल, तू असं बोलत जाऊ नको. विलास म्हणजे विलासराव देशमुख, तेवढे त्यांना ते बोलायचे. तर अशा 2 दिग्गजांच्या नावाण्यामुळे तर खरं म्हणजे मला बरं वाटलं की मी इथे त्यांच्या स्मृत्यर्थ जे काही चाललं आहे तिथे मी माझं काही जे मला विचार वाटतात ते मी इथे व्यक्त करतो आहे. लोकशाहीची आजची स्थिती, जागतिक स्थिती काय आहे. आता खरं म्हणजे हा विषय तसा काही कोणीतरी बोललं की इंटरेस्टिंग आहे, अजिबात इंटरेस्टिंग नाही आहे. तुम्हीच मला वाटतं बोललं की इंटरेस्टिंग आहे, अजिबातच नाही आहे. कोणाला वाटतं की लोकशाहीबद्दल चर्चा करावी. आता डॉक्टर साहेबांचं एक पुस्तक येतं आहे गाण्याबद्दल, त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. हे लोकशाही काय आहे, इतका वृक्ष विषय आहे, कशाला कोणाच्या खिसगंतीतच नाही आहे तो. ते आपण लोकशाही सोडून फार पुढे गेलेलो आहोत. आपण कुठे गेलेलो आहोत, मग निवडणुका, मग राजकारण, मग कोणी पक्ष फोडणं, असं तिथपर्यंत गेलेलो आहोत. आणि मग लोकशाही म्हणजे काय, तर मतदान करणे आणि बटन दाबणे, म्हणजे बटन दाबण्यापर्यंत आपण लोकशाहीला आणून ठेवलेलं आहे.
याच्या पलीकडे आपल्याला लोकशाही माहीत नाही. काय म्हणजे बटन दाबलं की झाली लोकशाही. आता हे लोकशाही म्हणजे बटन दाबणं मला वाटतं की, आणि आपण विचार करायलाही वेळ नाही. आता याच हॉलमध्ये जर आपण विचारलं की लोकशाही सुदृढ आहे जगातील का ती क्षीण झालेली आहे, दोन त्याच्यामध्ये मतप्रवाह असेल. काही लोकांना वाटेल की नाही सुदृढ झालेली आहे, कारण असतील ना, कारण ज्या पद्धतीने वातावरण चाललं आहे, काही लोकांना ते वातावरण आवडत असेल की ट्रम्प आवडत असतील तर म्हणतील अरे सुदृढ झालेली लोकशाही, आणि ज्यांना ट्रम्प आवडत नसतील ते म्हणतील नाही नाही ते क्षीण झालेली आहे. पण एखाद्या जर रुग्णाला टायफॉईड झाला असेल आणि एक डॉक्टर म्हणत असेल की टायफॉईड झाला आणि दुसरा म्हणेल झालेलंच नाही आहे, तसं लोकशाहीचं आहे. एक म्हणतात की फारच चांगली, दुसरं म्हणतं की चांगली नाही आहे. म्हणजे काहीतरी चुकतं आहे. म्हणजे एक तर सुदृढ म्हणणारे चुकत आहेत किंवा लोकशाही क्षीण होत चाललेली म्हणणारे चुकत आहेत. त्यामुळे आपण काहीतरी विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आणि तुमच्यासारखे लोक जे 135 महिने हे चालवत आहात, तेवढं ठेवत आहात, तुम्ही खरं म्हणजे की याच्यामध्ये विचार केलं पाहिजे. मी काही फार सांगणार नाही, तुमच्यामध्ये फक्त विचारांचं स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी, आणि तुम्हाला हे माहिती आहेच आहे, पण एक सामूहिकरित्या आपण चर्चा करणार आहोत. नंतर मी काही जास्त बोलणार नाही. लोकशाही म्हणजे काय, माझ्या दृष्टीने मनुष्य प्राणी इतर कोणत्याही प्राण्याप्रमाणे एक असं स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलं एक व्यक्तिमत्व आहे. कुठल्याही बंधनाशिवाय, अर्थात ही बंधनं म्हणजे दुसऱ्यांना त्रास होणार नाही हे पाळून स्वच्छंदी जीवन जगणं, त्यासाठी जी राज्यव्यवस्था असते ती म्हणजे लोकशाही. मग लोकशाहीच्या खूप व्याख्या आहेत. लोकशाहीच्या शेवटचा जो रिसर्च काउंट केला त्याच्यामध्ये 2334 इतक्या लोकशाहीच्या व्याख्या आहेत. पण मला जी व्याख्या आवडते ती ही की आय एम बॉर्न फ्री, मी एक स्वच्छंदी जन्माला आलेलो आहे आणि मला स्वच्छंदी जीवन जगता आलं पाहिजे, आनंदी जीवन जगता आलं पाहिजे, मी सुखी झालो पाहिजे आणि माझ्याबरोबर इतरसुद्धा सुखी झालेली पाहिजेत. ते लोकशाहीचं मुख्य उद्देश आहे. आता हा उद्देश आपले राजकारणी जे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये आहे का? किंवा तुम्ही मतदान करतात, तुम्ही ज्यांना निवडून देतात त्यावेळेस ते बटन दाबताना त्यांच्या डोक्यामध्ये असा विचार आहे हे तुमच्या डोक्यात येतं का? कारण आपण विचारच करत नाही. जे चाललं आहे ते चाललं आहे. मला वाटतं की कुठेतरी ही सगळी व्यवस्था आहे लोकशाहीची, ह्या व्यवस्थेकडे त्याची मूळ संकल्पना काय आहे आणि त्या संकल्पेप्रमाणे सध्याची लोकशाही चाललेली आहे की नाही आहे हे पुन्हा एकदा आजमावण्याची गरज आहे. जसं आपण सुदृढ आहोत की नाही, की माझं ब्लड शुगर जी आहे ती 100च्या खाली आहे की नाही, माझे ब्लड प्रेशर हे 80-120च्या दरम्यानच आहे की नाही आहे, असं आपण हे करतो आणि मग आपण सुदृढ समजतो. तसं लोकशाही सुदृढ आहे की नाही आहे हे कधीतरी विचार करणार आहोत की नाही आहे, हे विचार केला पाहिजे की लोकशाही सध्या जगात सुदृढ आहे की नाही. मी शासन म्हणत नाही, मी गव्हर्नमेंट म्हणत नाही किंवा व्यवस्था नाही, ही लोकशाही सुदृढ आहे की नाही. गव्हर्नमेंट हे त्याचं एक टूल झालेलं आहे की याच्यामध्ये काय कशी व्यवस्था आहे ती. त्यामुळे मला असं वाटतं की आपण कुठेतरी यामध्ये पुन्हा एकदा विचार केला पाहिजे की जी मूळ लोकशाहीची संकल्पना होती त्या संकल्पनेप्रमाणे सध्याची लोकशाही चालू आहे का. मतांतरे असू शकतात आणि आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा सामूहिकरित्यानंतर येऊया या थोड्याशा विवेचनानंतर की खरंच मूळ संकल्पना काय होती. आता लोकशाही फार जुना हे आहे, अर्थात जुना म्हणजे फार जुना नाही आहे. आपल्याला इथे येऊनच किती वर्ष झाली, मनुष्य प्राणी इथे येऊनच फक्त 2 लाख वर्ष झालेली आहेत. युगानुयुगे आहेत आणि चंद्र सूर्य असं काही नाही आहे. फक्त 2 लाख वर्षे आपण माणूस म्हणून आलेलो आहोत. त्यातले 70,000 वर्ष बऱ्यापैकी जगलो. 12,000 वर्षापासून आपण एकत्रित राहायला लागलो, गावं शहरं तयार झाली. आपला फार जुना इतिहास नाही आहे. आणि 12,000 वर्षापूर्वी आपण शेती करायला लागलो, त्यापूर्वी आपण जंगलातच राहत होतो. त्यामुळे लोकशाही ही कधी आली तो 2000. आपल्याकडे लोकशाहीची तशी व्याख्या काही जरी असली तरी भारतामध्ये वैशाली नावाचं एक गाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तिथे 2800 वर्षापूर्वी तिथे गण संघ पंचायत या नावाने लोकशाहीचा तिथे उपक्रम होता. पण त्याचं विस्तृत असं कुठे लिखित असं कुठे मिळत नाही, पण कुठेतरी रेफरन्सेस येतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस अलेक्झांडर इथे येऊन गेले, त्यांच्याबरोबरचे लेखक होते, त्यांनी पण सांगितले की भारतामध्ये म्हणजे 2400 वर्षापूर्वी 600 वर्षापूर्वी की इथे काहीतरी अशी व्यवस्था आहे की अर्थात ती शहरं आता अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमध्ये गेलेली आहेत, सॅम्ब्रिकी वगैरे हे जे होते, पण तसे भारताचाच भाग होते, त्यामुळे त्यांच्या ते रेफरन्स आहे. पण
त्याचं डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे आपण जगामध्ये त्याला की लोकशाहीचं उगमस्थान भारताला तसं मानलं जात नाही. आपण म्हणायला काही हरकत नाही. ऋग्वेदामध्ये सुद्धा त्याचे कुठे कुठे असे उदाहरणं दिलेली आहेत. माणसाला स्वच्छंदी राहण्यासाठीची व्यवस्था म्हणजे राजा, हुकुमशहा, अमुक याच्याऐवजी मी माझा स्वतःचा निर्णय घेईल अशा पद्धतीची व्यवस्था होती. ती 2800 वर्षापूर्वीपासून कुठेतरी माणसाच्या डोक्यामध्ये होती. पण खरी लोकशाही जी डॉक्युमेंटेड आहे आणि ज्याला लोकशाहीचं उगमस्थान म्हणतात किंवा मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतात, ती ॲथेन्सची आहे. आजपासून 2533 वर्षापूर्वी अथेन्स शहरामध्ये क्लिस्तेनियस नावाच्या माणसाने एक ती व्यवस्था आणली. तो स्वतः श्रीमंत होता, पण तो वैतागला होता की हे श्रीमंत लोक अरेरावी करून सगळ्या लोकांच्या वरती वर्चस्व गाजवतात आणि लोकांना काही म्हणणं राहत नाही, म्हणून त्याने ही लोकशाहीची मूळ संकल्पना तिथे आणली. आणि त्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक नागरिकाला तिथे ते शहर चालवण्यासाठीचा त्याचा निर्णय महत्त्वाचा होता. म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला इथून पाईपलाईन टाकायची का, सगळे नागरिक तिथे मतदान करायचे की इथे पाईपलाईन टाकायची की नाही, इथे रस्ता करायचा की नाही, ते सगळे तिथे रस्ता करायचे की नाही. जो मूळ संकल्पना आहे की मला जे काही करायचं ते माझ्या मताचा तिथे आदर केला पाहिजे. आणि म्हणून डेमोक्रेसी या शब्दाला डेमॉस आणि क्रायसी म्हणजे डेमॉस म्हणजे लोक, क्रायसी म्हणजे त्याची व्यवस्था, असा तो शब्द आला. त्यावेळेसचे जे तत्त्व होते सॉक्रेटिस, तुमचे ॲरिस्टॉटल, प्लेटो यांना ती काय कल्पना आवडली नाही. कारण लोकांमधून निवडून आलेले लोक जर सगळे असं करत असतील तर त्यांचं म्हणणं होतं की ते कुणीही का करता येतील. त्याच्यामध्ये निवडून आल्यानंतर त्याच्यामध्ये काय प्रगल्भच असतील असं नाही, त्यांना शासन चालवता येईलच असं नाही. आपण साधा एक रस्ता करायचा म्हटलं तरी तिथे इंजिनियर लागतो. किंवा त्यावेळेस त्यांनी असं उदाहरण दिलं की एक बोट चालवायची असेल तर तिथे सेलर जो आहे जो ट्रेनिंग केलेला लागतो. पण हे तर देश चालवायचं आहे, राज्य चालवायचं आहे, शहर चालवायचं आहे, त्यामुळे हे काय चालणार नाही आहे म्हणून त्यांनी ते नाकारलं की हे बरोबर नाही आहे. पण आजपर्यंत लोकशाहीपेक्षा जास्त चांगली व्यवस्था गेल्या 2800 वर्षामध्ये आपल्याला दुसरी मिळालेली नाही. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेला पर्याय नसल्यामुळे आपल्याला हे जे काही आहे ते व्यवस्थित ठेवणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं आणि त्यामुळे जर नवीन व्यवस्था येईपर्यंत ही चांगली वापरणे आपल्या हातात आहे. तसं झालं का? मला वाटतं की तसं झालं नाही. अथेन्सची लोकशाही काही दिवसांनी लोप पावली, पुन्हा राजेशाही आली तिथे. आणि मग ही येताना अर्थात त्यावेळेस ही लोकशाहीची संकल्पना, ती जी मूळ संकल्पना होती, ॲरिस्टॉटल जरी त्यांच्या विरोधात असला ते ॲरिस्टॉटलने जी व्याख्या केली जी मला आवडते ती व्याख्या अशी आहे की ही जी शासन व्यवस्था की ज्यामध्ये ते मेजॉरिटीने असतील जे वीक आहेत. आणि या जगामध्ये आजपर्यंत संपूर्ण देशामध्ये वीक लोक, क्षीण लोक, अशक्त लोक सामाजिकरित्या हे नेहमीच मेजॉरिटीमध्ये राहिलेले आहेत. श्रीमंत लोक हे मुठभर असतात, पण बहुतांश लोकसंख्या जी असते ती क्षीण असते सामाजिक, आर्थिक या सगळ्या दृष्टीने. त्यांचं शासन म्हणजे लोकशाही अशी ॲरिस्टॉटलची व्याख्या होते. आणि ती अजूनही आपल्याला खरं म्हणजे काय आहे, तशी व्यवस्था आज आहे का? क्षीण लोकांची, अशक्त लोकांची सामाजिकरित्या, ज्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे, अशा लोकांची व्यवस्था आज आहे का? हे तुम्ही स्वतःला विचारायचे की अशी व्यवस्था आहे का? ते जर नसेल तर ही लोकशाही नाही. मग हे काहीतरी लोकशाहीचं विद्रूप स्वरूप आहे. आता हे प्रत्येकाने विचार करण्याची गोष्ट आहे. अर्थात ॲरिस्टॉटलनंतर ती लोकशाही लोप पावली. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1215 मॅग्ना कार्टा नावाचा एक चार्टर आलं इंग्लंडमध्ये आणि त्याला आपण मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, पण ते चूक आहे. त्याच्यामध्ये राजाचे अधिकार त्यांच्या आमिर उमरावांना दिले होते, ते काही जनतेला दिलेले नव्हते. पण आपण गवगवा करतो ब्रिटिश लोकांचं, कारण ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं, त्यामुळे ब्रिटिश म्हणजे चांगले, इंग्रज लोक बरे होते, त्यामुळे असं आपण अजूनही म्हणतो. पण ती काय लोकशाही नव्हती. पण खरं मग ते ग्लोरियस रिव्होल्यूशन त्या इतिहासात मी जाणार नाही, कारण मोठा इतिहास आहे आणि आपल्याला आज ती संध्याकाळ तशी काही इतिहासामध्ये जाऊन खराब करायची नाही आहे, त्यामुळे आपण ते कमी करूया. 1789 ज्यावेळेस अमेरिकेची घटना आली, तो खरं म्हणजे की एक मूलभूत पाया त्याच्यामध्ये रचला गेला. आणि त्याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये 3 अनुच्छेद कलमं त्या घटनेमध्ये आली की त्यांनी त्यांचं विधानमंडळ, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि त्यांची ज्युडिशियरी, न्यायमंडळ यांचं सेपरेशन केलं, इंडिपेंडंट केलं. म्हणजे जर लोकशाही व्यवस्था चांगली चालायची असेल तर विधानमंडळाचे कारभार व्यवस्थित चालला पाहिजे, त्याच्यावरती कुणाचे वर्चस्व असलं नाही पाहिजे. एक्झिक्युटिव्ह असेल ते सेपरेट असलं पाहिजे आणि तुमचं न्यायमंडळावरती सुद्धा त्यांनी इंडिपेंडंटली काम केलं पाहिजे. याच्यामुळे झालं काय की पुढे
बऱ्याचशा देशांच्या ज्या राज्यघटना बनल्या त्याच्यामध्ये हे तत्त्व अंगीकरणाला त्यांचं सेपरेशन झालं पाहिजे. हे जर सेपरेशन झालं नाही तर काय होतं, मग तो राजा होतो. एकाच ह्याच्यामध्ये जर ते एकवटलं की लेजिस्लेचर म्हणजे कायदे करण्याचे अधिकार, ते राबविण्याचे अधिकार आणि न्याय देण्याचे अधिकार एकाचमध्ये आलं तर कोण असतो, तो राजा असतो. पण पहिल्याने असं झालं की अमेरिकेच्या घटनेने जगाला दाखवून दिलं, फार छोटी घटना आहे, सगळ्यात मोठी राज्यघटना आपली आहे, अमेरिकेची राज्यघटना छोटी आहे. आता त्याचं गेल्या 2 महिन्यामध्ये काय चाललं आहे हे आपण सगळे बघतोच आहोत, काय वाताहत चाललेली आहे, त्याच्याकडे आपण येऊच या सगळ्या गोष्टीमध्ये. पण माझ्या दृष्टीने तो फाउंडेशन स्टोन आहे, एक पायाचा दगड आहे जगामध्ये की लोकशाही तुम्हाला सुदृढ करायची असेल आणि ती खरं म्हणजे की तशी चालते, चालवणारे योग्य असतील तर. चालवणारेच अयोग्य जर असतील तर मग ते सुद्धा काही करू शकत नाही, तो तुमचा दगडसुद्धा खचायला लागतो. विल कम टू दॅट. ही लोकशाही पुढे आली. त्यानंतर अब्राहम लिंकनने त्या लोकशाहीची व्याख्या दिली, ती आपण आज सगळे पण पाळतो. अब्राहम लिंकनने 1863 त्यांची एक वॉर सिमेट्री, त्यांचा सिमेट्री म्हणजे आपलं आहे स्मशानभूमी राष्ट्राला अर्पण करताना एक मोठा भाषण दिलं. फक्त 271 शब्दांचं भाषण, पण इतकं पॉवरफुल भाषण होतं की त्याने जगातील लोकशाही ही सुदृढ केली. आणि त्याच्यातलं एक वाक्य आहे की ऑफ दी पीपल, बाय दी पीपल अँड फॉर दी पीपल. लोकांनी आणलेली लोकांसाठीची जी राज्यव्यवस्था असेल ती म्हणजे लोकशाही. आणि ती मग सगळीकडे आत्तापर्यंत आपण म्हणतो की ही जी लोकशाही आहे आणि ती ॲक्सेप्ट केलेली आहे सगळ्या घटनांमध्ये, राज्यघटनांमध्ये, संविधानामध्ये. जिथे लोकशाही आहे, जिथे लोकशाही नाही त्याचा प्रश्नच येत नाही. मग आज आपण बघितलं पाहिजे की लोकांनी लोकांच्यासाठी आणि लोकांच्याकरिता वापरली जाते ती तशी लोकशाही आज आहे का, विचार केला पाहिजे. आज आहे का हे तुम्ही विचार करायचा आहे. मला जे सांगायचं ते मी सांगतोच आहे नंतर, आहे की नाही. पण तुम्ही कधीतरी विचार केला पाहिजे की जी संकल्पना होती त्या संकल्पनेप्रमाणे हे चाललेले की आहे. आपण जिलेबी सगळ्यांना चव माहिती आहे, पण जे हॉटेलमध्ये दिल्यानंतर ते जिलेबी आहे की नाही आपण कुठेतरी रेफरन्स होतो की मी पूर्वी खाल्लेली जिलेबी ती आहे. हे दुसरंच काहीतरी जिलेबीच्या नावाने दिलं तर ते जिलेबी नसते, ते आपण ठरवतो. मग लोकशाहीचं का नाही? जी लोकशाही होती, जी संकल्पना आहे त्या संकल्पनेप्रमाणे आपण इथे करतो आहोत की नाही हे खरं म्हणजे बघितलं पाहिजे. आणि मग ही लोकशाही पुढे फोफावली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातले बहुत सारे वसाहती होत्या त्या लोप पावल्या आणि जगामध्ये लोकशाहीचं साम्राज्य पूर्ण जगभर वाढलं आणि चांगले दिवस लोकशाहीला आले असं म्हटलं जातं. खरं खोटं माहीत नाही, पण असं म्हटलं जातं आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये लोकशाहीचा विकास झाला आणि त्यामुळे बहुतांश जनता जी आहे या पृथ्वीवरील ती लोकशाहीच्या त्यांची जी फळं आहेत ती चाखायला लागली. पूर्वीचे राजे वगैरे होते त्याच्याप्रमाणे किंवा हुकुमशाह होते, त्यांच्याऐवजी लोकशाही ही लोकांना चांगलं जीवन द्यायला लागली. लोकशाहीचं मी सांगितल्याप्रमाणे एकच उद्देश आहे की लोकांना सुखी करणं. हे लोकशाहीचं मूळ उद्देश आहे, सुखी करणं. हे सगळं विसरून गेलो होतो आपण फक्त गव्हर्नमेंट, निवडणुका, बटन याच्या पलीकडे लोकांना सुखी करण्याची व्यवस्था म्हणजे लोकशाही. आणि मी माझ्यावरती कोणाचाही अरेरावी असणार नाही, मला न्याय मिळू शकेल, न्याय देताना तिथे कुठे दुजाभाव केला जाणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था ती आता यामध्ये 2025मध्ये आहे का, आपण सगळ्यांनी विचार करूया. हे जसं आपल्याकडे पॅथॉलॉजिकल लॅबॉरेटरीज असतात की माझी ब्लड शुगर किती आहे, हिमोग्लोबिन किती आहे, अमुक आहे, तमुक आहे, इन्फेक्शन झाले की नाही, तसं लोकशाही सुदृढ आहे की नाही याचे काही अशा लॅबॉरेटरीज, प्रयोगशाळा आहेत का किंवा असल्या पाहिजेत का? मला वाटतं की प्रत्येक जण ही प्रयोगशाळा पाहिजे, प्रत्येक मतदार हा प्रयोगशाळा पाहिजे की जी लोकशाही माझ्या देशामध्ये आहे, माझ्या शहरामध्ये आहे, माझ्या वॉर्डमध्ये आहे, ती जी लोकशाहीची संकल्पना त्याप्रमाणे ती चालते का आणि जगामध्ये तशी चालते का? पण आपल्याला तसा विचार नाही, आपण काही करू शकत नाही. जगामध्ये अशा काही संस्था आहेत की त्यांनी हे काम केव्हापासून सुरू केलेलं आहे की जगातली ही जी लोकशाही व्यवस्था आहे ती सुदृढ आहे की नाही, त्याची सद्यस्थिती काय आहे. त्याच्यामध्ये WIDEM नावाची एक संस्था, इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट हे जगातलं सगळ्यात मोठं अर्थशास्त्रावरचं मासिक आहे, पाक्षिक आहे, तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही वाचलं असेल, त्यांची ही एक आहे. नंतर फ्रीडम हाऊस एक आहे.
अशा 7-8 संस्था ज्या आहेत दरवर्षी जगातील लोकशाहीचं आरोग्य, थोडक्यात आपण आरोग्य म्हणूया, सुदृढता, त्याची स्ट्रेंथ, ती व्यवस्था चांगली आहे की नाही याचं मूल्यमापन करतात. अर्थात हा विषय मोठा असल्यामुळे मी काही सगळ्यांचं सांगणार, पण त्याच्यामधला एक जो 28 फेब्रुवारीला 2024मध्ये लेटेस्ट आत्ता की रिपोर्ट दिलेला आहे की जगातील लोकशाहीची सद्यस्थिती काय आहे, आणि तो रिपोर्ट फक्त आपण थोडासा तुमच्यापुढे तुम्हाला सांगतो की ते रिपोर्ट काय. अर्थात ही संस्था काही केवळ कोणी पैसे दिले म्हणून असे नाही, ते कमर्शियल संस्था आहे, कुठल्याही पक्षाला ती बांधील नाही आहे, कुठल्याही देशाला ती बांधील नाही आहे. ते अतिशय निपक्षपातीपणे करतात, कारण 2006 पासूनचे रिपोर्ट्स मी तेव्हापासून माझ्याकडे ते मी संकलित करून ठेवले आहेत, आणि त्याच्यामध्ये मला असं कधीही जाणवलं नाही आहे की याच्यामध्ये काही बायस आहे का. हां, CIA पण करतं, सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी आहे अमेरिकेची, ते पण करतं, पण मला त्याच्यामध्ये बायसनेस दाखवतो. पण ही जी संस्था आहे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट जे आहे इकॉनॉमिक्सचं, त्याच्यामध्ये कुठे हे होत नाही. आणि त्यांनी 28 फेब्रुवारीला 2024मध्ये जगाची काय परिस्थिती आहे लोकशाहीच्या बाबतीमध्ये त्याचं ॲनालिसिस, लेटेस्ट ॲनालिसिस दिलेलं आहे. आपल्याला काय वाटतं की लोकशाही सुदृढ होत चालली आहे जगामध्ये? जसं की वर्ल्ड वॉर दुसऱ्या महायुद्धानंतर असं सांगितलं जातं की लोकशाही फोफावली, ती खरं म्हणजे फोफावतच गेली पाहिजे, कारण आपण सगळे मनुष्य प्राणी प्रगल्भ होत चाललो आहेत, आपण आपली बुद्धिमत्ता वाढत चाललेली आहे, आपलं इंटेलिजन्स वाढत चाललेलं आहे, त्यामुळे लोकशाही पण अशी वाढत चांगली सुदृढ होत चालली असेल की तुम्हाला काय वाटतं आहे? नाही वाटत, सुदृढ नाही, अशक्त होत गेलेली आहे. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा पण रिपोर्ट तसाच आहे. त्यांचा रिपोर्ट असा आहे की 2006 पासून आजपर्यंत 70% देश जगातील लोकशाही विकलांगतेकडे वाटचाल करते. 70% देश. हे भयानक आहे ना. तर काय मग आपण जिथे सांगतोय की आम्ही माणूस प्रगल्भ होत चालला आहे, बुद्धिमान होत चालला आहे, अतिशय विकसित होत चाललेला आहे, अरे पण स्वतःचं स्वातंत्र्य गमावत चाललं आहे, हे कोण बघणार आहे? आणि 2017 नंतर ही परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे असा त्यांचा रिपोर्ट आहे. जसं हे हळूहळू होत चाललं होतं, पण त्याचा वेग आता वाढत चालला आहे. ज्या गोष्टी 25 वर्ष व्हायला लागायच्या आता ते 5 वर्षात व्हायला लागल्यात. म्हणजे जो घसरता क्रम आहे त्याचा वेग वाढवलेला आहे. आणि आपण सगळे प्रगल्भ समजतो, आम्ही नुसते त्याच्याकडे बघतोय, त्याच्यावरती चर्चा करतोय आणि त्याच्यासाठी काही करत नाही, जगभर काही करत नाही, चाललं आहे. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. ह्याच्यामध्ये त्यांनी जगातील लोकशाही जी आहे त्याच्यात 4 भागामध्ये विभागणी केलेली आहे. आणि ही विभागणी करताना दरवर्षी त्यांच्याकडे हजारोंचा स्टाफ असतो, जगभर तो कार्य करत असतो. त्याच्यामध्ये 4 भागामध्ये काय केलेलं आहे की पूर्ण लोकशाही असलेले देश कोणते आहेत, त्यानंतर दोषपूर्ण लोकशाही असलेले देश कोणते आहेत, त्यानंतर संकरित हायब्रिड म्हणजे थोडीशी लोकशाही आहे आणि थोडीशी हुकुमशाही आहे असे कोण आहेत, आणि पूर्ण हुकुमशाही असलेले देश कोणते आहेत. 1 ते 10 असा क्रम दिलेला आहे. ज्यांना 8 ते 10 मार्क्स मिळतात ते पूर्ण लोकशाही, ज्यांना 6 ते 8 मार्क्स मिळतात ती दोषपूर्ण लोकशाही, ज्यांना 4 ते 6 मार्क्स मिळतात ते तुमचे संकरित लोकशाही, आणि ज्यांना 0 ते 2 मार्क मिळतात त्यांना ते हुकुमशाही. अतिशय 60 वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चनर आहेत की त्याच्यामध्ये बहुलवाद, प्लुरॅलिझम, की तुमच्या त्या देशामध्ये ज्यांचं त्यांनाच त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे राजकीय तत्त्वज्ञान किंवा मतप्रमाण किंवा विचारप्रमाणे याला वाव आहे की नाही, किंवा ठराविक मतप्रणालीलाच तिथे वाव मिळाला जातो आणि बाकीच्यांचं ऐकूनच घेतलं जात नाही, हे आहे का. तिथल्या निवडणुका पारदर्शक होतात की नाही, तिथले मीडिया, त्याच्यामध्ये मीडियावरती कोणाचा दबाव आहे का, तिथलं शासन व्यवस्थित चालतं की नाही, तिथली न्यायव्यवस्था व्यवस्थित चालते की नाही, असे 60 वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत आणि त्यामध्ये केलेलं आहे. सुदैवाने आपल्याकडे काही देश 8 ते 10 हे मार्क्स मिळवतात आहे. म्हणजे काही देशामध्ये लोकशाही आहे, मार्क्स मिळवतात. त्याच्यामध्ये तुमचा नॉर्वे, नेदरलँड, स्वीडन, आईसलँड, फिनलँड, ऑस्ट्रेलिया असे लोक आहेत की ज्यांच्याकडे 8पेक्षा जास्त मार्क्स आहेत. सगळ्यात जास्त मार्क्स मिळवणारा जो आहे तो नॉर्वे आहे गेल्या वर्षीचा. म्हणजे तिथे पूर्ण लोकशाही आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, जास्त काही नाही, लोकांना रोजगार मिळतो आहे, तणाव नाही आहे,
त्याच्यामध्ये निवडणुका पारदर्शक पद्धतीने होतात, कुठलंही विचार स्वातंत्र्य तुम्ही हे करू शकता, त्यांचा मीडिया व्यवस्थित आहे, हे अशा पद्धतीचं आहे. दुर्दैवाने भारत याच्यामध्ये नाही आहे. आणि कारण आपली जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. जगातली 17-18% लोकांची व्यवस्था असलेली ही लोकशाही पहिल्या ग्रुपमध्ये नाही. अमेरिका सगळ्यात स्ट्रॉंग नेशन, ज्यांचा GDP जगात सगळ्यात मोठा आहे, सकल उत्पादन $27 ट्रिलियन, फार मोठी संख्या आहे, किती शून्य वगैरे ते सोडून द्या, फार स्ट्रॉंग आहे, ते जगावरती स्वामित्व आहे त्यांचं आर्थिकदृष्ट्या, ते सुद्धा पूर्ण लोकशाहीमध्ये नाहीत. 2017पर्यंत होते, पण 2017 नंतर 2016ला कोण निवडून आलं तुम्हाला माहिती आहे, ट्रम्प आले होते. 2016 नंतर ते डाऊनग्रेड झालं पूर्ण लोकशाहीमधून दोषपूर्ण लोकशाहीमध्ये. त्यामुळे एक आशेचा किरण असा आहे की जे देश हे याच्यामध्ये आहेत, पूर्ण लोकशाहीमध्ये आहेत, तसं हे जे लोक पूर्ण लोकशाहीमध्ये आहेत त्याच्यात आपण जाऊ शकतो. म्हणजे कोणीतरी तिथे गेलेलं आहे. स्वित्झर्लंड पूर्ण लोकशाही आहे. ही 167 देशांचं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे 167 देशांची यादी वाचवणं जरा कठीण आहे, पण स्वित्झर्लंड आहे त्याच्यामध्ये, आणि ते पहिल्या 8व्या किंवा 9व्या क्रमांक 7व्या-8व्या क्रमांकावरती आहे. म्हणजे तुमचा देश आहे, तुम्हाला आवडणारा देश आहे. पण त्याची एक चांगली बाजू आणि वाईट बाजू अशी आहे की जगातील जे 167 देशांचं मूल्यमापन केलं जातं त्याच्यातले फक्त 25% देश हे पूर्ण लोकशाहीमध्ये आहेत. पण फक्त 5.6% लोकसंख्या जगाची ही पूर्ण लोकशाहीत आहे. देश 25% आहे. म्हणजे आपण म्हणतो की लोकशाही वाढली, विस्तारली, पण 5.6%च लोक फक्त पूर्ण लोकशाहीत असेल तर या ग्रहाला आपण चांगला लोकशाहीवादी ग्रह म्हणायचं का? मग हे खरं म्हणजे की 95% लोक खरं म्हणजे वरती पाहिजेत आणि 5-6% ठीक आहे तुमच्या खालच्यामध्ये गेले पाहिजेत. हे चित्र असं का, हा प्रश्न का पडत नाही? जर नॉर्वे, नेदरलँड, स्वित्झर्लंड, स्वीडन, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, तायवानसुद्धा जो अमेरिकेपासून फुटून गेला कारण त्यांना कम्युनिझम आवडत नव्हता चीनपासून, तो वरती गेला, तो सुद्धा आता पूर्ण लोकशाहीमध्ये आहे. इंग्लंड लोकशाहीमध्ये आहे, जिथे इंग्लंड पण पूर्ण लोकशाहीमध्ये आहे. त्यामुळे आपण तिथे जाऊ शकतो. असे काही बाकीचे राहिलेले लोक म्हणजे 5.6% जी लोकसंख्या आहे ती मला वाटतं की विस्तारित होऊन ही लोकसंख्या जी वाढली गेली पाहिजे. दोषपूर्ण ह्याच्यामध्ये हा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 46 देश आहेत आणि 38% लोकसंख्या आहे. दोषपूर्ण ह्याच्यामध्ये 38%, आणि ह्या 38%मध्ये 28 क्रमांकावरती अमेरिका आहे आणि 41 क्रमांकावरती भारत आहे. वाजवा टाळ्या. नाही हे मला वाटतं की ही जी 38% लोकसंख्या आहे दोषपूर्णमध्ये, हे काही पृथ्वी या ग्रहाला फार वाईट वाटत असेल. ती म्हणत असेल काय आहे, आम्ही इतके पृथ्वीला, तुम्हाला माहिती आहे की आता जवळजवळ 430 कोटी वर्ष झाले जन्माला, 420 ते 430 कोटी वर्ष झाले. एवढं वय होऊन सुद्धा पृथ्वीचं फक्त 5.6% लोक लोकशाहीमध्ये आहेत, 38% लोक तुमचे त्या ह्याच्यामध्ये आहेत दोषपूर्ण लोकशाहीमध्ये. तिसरी गोष्ट अशी आहे की हायब्रिड लोकशाही, 36% देश आणि 15% लोकसंख्या हायब्रिड आहे, म्हणजे इकडे ना तिकडे असं ते आहे. सगळ्यात वरिंग काळजी, आणि मी त्या हा विषयाला काय इतकं हे करतो आणि सगळीकडे फिरतो ह्या विषयावरती कधी कधी बोलत, विशेषतः तरुणांशी, ती याच्यासाठी की
वर्ल्ड वॉर नंतर आपण खूप विकसित झालो, आपण खूप काही केलं आहे, चंद्रावरती गेलो, आता मंगळावरती जाणार आहोत आणि अमुक करणार आहोत आणि तमुक करणार आहोत. पण आपल्याकडे 60% देश अजूनही हुकुमशाहीमध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता हुकुमशाही मी एक जनरल टर्म वापरतो, तर कम्युनिझम असेल, अमुक असेल, तमुक असेल, हे असेल, नॉर्थ कोरियाचं असेल, हे सगळं असेल, हे आहे. पण 60% लोकांनी लोकसंख्या किती आहे? 39%, म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या ही आजही हुकुमशाहीसारख्या व्यवस्थेमध्ये आहे. काय करायचं, या जगाचं काय करायचं? मला वाटतं की आपण एक खूप प्रगत अशी संस्कृती आहे. आपण भारत, आपण सगळ्यांना सांगतो की आम्ही खूप प्रगत आहोत. आणि राल्फ वॉल्डो एमर्सन नावाचा एक अमेरिकन तत्त्ववेत्ता होता. त्याने सांगितलं आहे की इंडियन्स हॅड रीच्ड समिट ऑफ थॉट 5000 इयर्स अगो. 5000 वर्षापूर्वी संपूर्ण जगामध्ये भारतीय माणूस अतिशय बुद्धिमान होता, सर्वात जास्त बुद्धिमान होता, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग ह्या बुद्धिमान माणसाने हे जगाचं आपलं पितृत्व घेऊन हे बदलावं ना, बदलावं. का नाही बदलत? एक तर तो खोटा बोलतोय, किंवा आपण तसे नाही आहे. काहीतरी चुकतंय कुठेतरी. मला वाटतं की जगाचं नेतृत्व जर घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्याने काय केलं पाहिजे की 60% देश जे आजही हुकुमशाहीमध्ये खितपत पडलेले आहेत, त्या देशांमध्ये जे 39% जगाची लोकसंख्या राहते, त्यांना कुठेतरी वरती घेऊन पूर्ण लोकशाहीकडे घेऊन जाण्याचं काम आपलं आहे. त्यांचं जाऊ द्या, आपल्याला दोषपूर्णपासून वरती जायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? हां, आता ते काय करायचं हे तुम्ही सामूहिकरित्या ठरवायचं आहे. मी तुम्हाला फक्त एक पॅथॉलॉजिकल लॅबॉरेटरी म्हणून हे सगळं सांगतो आहे. मी एक पॅथॉलॉजिकल लॅबॉरेटरी आहे. मी तुमच्यापुढे आणतो आहे की काय आहे आपली ही जी बॉडी आहे ती काय आहे. आपण फार चांगलं पिक्चर वर्णन करतो सध्या की आम्ही चांगला शर्ट घातला आहे, त्याच्यावरती हा वेस्टकोट घातलेला आहे, हे आहे, सगळं आहे, व्यवस्थित केस ट्रिम केलेले आहेत, मी स्मार्ट दिसतो. पण माझी बॉडी आतून पूर्ण कॅन्सरसच जर असेल तर त्याला काही अर्थ आहे का त्या स्मार्टनेसला? म्हणजे लोकशाहीचं आपण सांगायचं की छान लोकशाही आहे, अरे पण आत काय आहे हे कधी विचार करणार आहात की नाही? आणि जर विचार करणार नसू तर हे आपलं दुर्दैव नसून आपल्या पुढच्या पिढ्यांचं दुर्दैव आहे. आपण त्यांना कशाच्या खाईमध्ये लोटतो आहोत. हे आपल्याला खरं म्हणजे की शरम वाटण्याची गोष्ट आहे की आपल्याला जे चांगलं दिलं आपल्या पूर्वजांनी, आपले पूर्वज चांगले होते असं आपण म्हणतो, आपण सगळं भूतकाळातच चांगलं असं म्हणतो. जसं की ट्रम्पने सांगितलं की मेक अमेरिका ग्रेट अगेन, तसं आपण म्हणजे पूर्वी चांगलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. पूर्वी अमेरिकेत फक्त रेड इंडियन्सच होते, चांगलं काहीच नव्हतं. हे खरं म्हणजे ते विचारतच नाही आहेत. पण मेक ग्रेट अगेन आपल्यालासुद्धा जर आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही चांगलं दिलं असेल तर आपण पुढच्या पिढ्यांना द्यायला पाहिजे की नाही? काहीच नाही आहे याच्यामध्ये, कुणाचंही कुणाला सोयरसुतक नाही. आणि म्हणून आपण हे सगळं एकदा विचार केला पाहिजे. मला याच्यामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट काय वाटते की 2006 पासूनचा जो आलेख बघितला आहे त्याच्यामध्ये देश खालून वरती जाण्याऐवजी ती 70% त्याच्यामध्ये त्यांची क्रमवारी खाली होत चाललेली आहे, वीक होत चाललेली आहे. हे माझ्या दृष्टीने अतिशय विदारक सत्य आहे. आणि हे जर विदारक सत्य आपण ॲक्सेप्ट केलं नाही आणि आम्ही चांगलेच आहोत हे जर डोक्यामध्ये ठेवलं, आम्हाला रोगच झालेला नाही आहे, मग त्याला औषधच मिळणार नाही आहे, मग काय व्हायचं ते होतं. त्यामुळे आता रोग निदान झालेलं आहे की जगामध्ये अजूनही 39% लोक हे लोकशाहीमध्ये आहेत, 38% लोक हे सदोष याच्यामध्ये आहेत लोकशाहीमध्ये, आणि फक्त 5.6% लोक हे तुमचे पूर्ण लोकशाहीमध्ये आहेत. आणि आता आपल्याला सगळ्यांना जवळजवळ 95% लोकसंख्या ही इतर कॅटेगरीमधून जाऊन आपल्याला 5% न्यायची आहे. हे असं का झालं? त्याचे कारण विचारलं पाहिजे. हे असं का झालं? मला रोग का झाला? मला सर्दी पडसं का झाला? मी पावसामध्ये गेलो आणि मग तिथे थंडी लागली म्हणून मला सर्दी पडसं झालं, असं काहीतरी असेल ना, काहीतरी कारणं असतील ना. काय वाटतं काय कारणं असावीत? ही परिस्थिती, दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती व्हायला काय कारण असेल? आपल्याला लोकशाही नको आहे का? आपल्याला स्वच्छंदी जीवन जगणं नको आहे का? आपल्याला सुखी होणं जगणं नको आहे का? आपल्या भविष्यातील पिढ्या चांगल्या असाव्यात असं वाटत नाही का? मग ही अशी परिस्थिती का झाली? कोण जबाबदार आहे? ते कोणी करू दिलं?
संपत्तीचं केंद्रीकरण, आता मी त्यानंतर येणार होतो, पण आपण तो विषय आत्ताच घेऊया की हा जो आहे तो संपत्तीचं केंद्रीकरण. लोकशाहीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो की इक्वॅलिटी ऑफ इन्कम. लोकशाही कशासाठी आहे की जे वीक लोक आहेत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या, त्यांची व्यवस्था म्हणजे लोकशाही, म्हणजे त्यांनी सगळ्यांनी समान असावं, समान सामाजिकरित्या, कोणामध्ये भेदभाव असू नये, तुमची अर्थव्यवस्था सामाजिक सारखी असावी आणि सगळ्यांनी सारखाच त्यांचा उत्कर्ष विकास व्हावा, असं आहे लोकशाहीला दिलेलं एक टास्क आहे. ती टास्क लोकशाही पाळू शकली नाही. आता ह्या टास्कचा एक भाग सांगतो मी की भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्त्व म्हणून दिलेली आहेत. आपल्यामध्ये लॉयर्स असतील बरेचसे किंवा स्टुडंट्स असतील, सगळ्यांना माहिती आहे मार्गदर्शक तत्त्व. मार्गदर्शक तत्त्वामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिल्या आहेत. त्यापैकी एक असं आहे की शासन व्यवस्था, लोकशाहीमधून आलेली शासन व्यवस्था असं काही काम करेल की ज्याने जी आर्थिक विषमता आहे ती कमी केली जाईल. हे भारतीय संविधानाने, हे सगळ्या संविधानामध्ये आहे की भारतीय संविधानाने दिलेली टास्क आहे. अर्थात मार्गदर्शक तत्त्वाला काय सांगितलं जातं की यासाठी आपण न्यायालयात जाऊन दाद मागू शकत नाही, असं सांगितलं जातं की इट इज नॉट जस्टिसेबल. पण त्याच्या पुढचं वाक्य हा संपूर्ण देश वाचायचंच विसरलेला आहे. पुढचं वाक्य असं आहे की हे जरी तुम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू शकला नाही तर शासनाची सर्व धोरणं, कायदे असे असावेत की जेणेकरून मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणेच शासन काम करतील, असं त्यांच्यावरती बंधन देत, दे शॅल, ते असंच करतील. पण आपण असं काही केलेलं नाही आहे. आपण आर्थिक विषमतेसाठी, तुम्ही मला एक सांगा, एक कोणता प्रोग्राम या देशामध्ये आहे, कोणता एक प्रोग्राम अमेरिकेमध्ये आहे, कोणता एक प्रोग्राम कुठल्याही देशामध्ये आहे की जो आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आमची ही योजना आहे, असं काही आहे का? लाडकी बहीण मागितलं होतं का लाडक्या बहिणींनी? मोर्चे निघाले होते का लाडक्या बहिणीकडून? पण लाडकी बहिणींनी दिल्यामुळे ते काय हे होणार आहे का? अर्थात लाडक्या बहिणीला मी आम्हाला दोष देतो, प्रशासकीय व्यवस्थेला दोष देतो की आम्ही प्रशासकीय व्यवस्थेने कदाचित राजकीय व्यवस्थेला व्यवस्थित समजावून सांगितलं नसेल. आपल्याला एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक छोटंसं उदाहरण याच राज्यातलं आहे. 1972मध्ये तुमच्यापैकी बरेचसे जन्माला आले नसतील, काहींनी तो दुष्काळ पाहिलाही नसेल किंवा तो जाणवलाही नसेल, कारण चांगलं सुखवस्तू असणार. पण 1972मध्ये अतिशय भयानक परिस्थिती झाली होती. चांगले जमीनदारसुद्धा कामावरती जात होते, मजुरीवरती, आणि त्यांना सुखडी नावाचा प्रकार दिला जायचा आणि कसं तरी ते जगायचे. मग त्यावेळेस हा जो दुष्काळ होता तो टॅकल करण्यासाठी मंत्रालयामध्ये डोकेफोड सुरू झाले, तर काय करायचं? मग त्यावेळेस त्यांनी खरं म्हणजे लाडका भाऊ लाडकी भाऊ म्हणून काही ते पैसे दिले असते ना, तसं नाही केलं. एका अधिकाऱ्याने कन्व्हिन्स केलं राजकीय व्यवस्थेला की आपण रोजगार हमी योजना आणूया आणि त्यांच्याकडून काम करून घेऊया. आपण त्यांना पैसे देऊ, त्यांना फूड देऊ आणि त्याच्यामुळे काय होईल की त्यांना रोजगार मिळेल आणि रोजगार मिळाल्यानंतर त्यांचं जगणं होईल. पण त्याचबरोबर अशी कामं होतील की ज्याच्यामुळे राज्याचा विकास होईल. त्याच्यामधून जलसंधारणाची कामं झाली, त्याच्यामधून रस्ते झाले, त्याच्यामधून शेतीची कामं झाली आणि त्याच्यामुळे मग जी इन्व्हेस्टमेंट झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं मायग्रेशन, स्थलांतर हे इतर राज्यामध्ये होऊ घातलं होतं ते झालं नाही. एक असं आहे की आपण परिस्थिती अशी होती की आपलं स्थलांतर कर्नाटक आंध्र इकडे झालं असतं, पण एका कार्यक्रमामुळे की ज्याने लोकही वाचली आणि राज्याचाही फायदा झाला. हे आता कुठं गेलं आहे? हे कुठं गेलं आहे? म्हणजे आपली बुद्धी कमी होत चालली का प्रगत होत चालली आहे? मला वाटतं बुद्धिभ्रष्टतेकडे आपली वाटचाल चालू आहे आणि त्याच्यामुळे मग हे होत चाललं ते अशामध्ये. अर्थात हे थोडंसं डायग्रेशन होतं तुम्ही सांगितल्यामुळे. मुद्दा असा आहे की लोकशाहीचा जो बरे उद्देश दिले त्याच्यात एक उद्देश असे की सगळ्यांचं समानीकरण करणं, म्हणजे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या. आजची परिस्थिती काय आहे? आजची परिस्थिती अशी आहे की याच्यामध्ये लोकशाही साफ फसलेली आहे, साफ अयशस्वी झालेली आहे. सुरुवात चांगली झाली की जगामध्ये सर्व लोकांची सोबतता वाढावी वगैरे आणि त्यामुळे जगाचा विकास व्हावा म्हणून अर्थव्यवस्था चांगल्या असाव्यात यासाठी सगळ्या राष्ट्रांनी एकत्र मिळून, विशेषतः अमेरिकेच्या ह्याच्यामुळे की ब्रेटन वूड सिस्टम तयार करण्यात आली की फिक्स्ड एक्सचेंज रेट, म्हणजे आज जे काय ट्रम्प करतात त्याच्यापेक्षा वेगळं, आणि मग सगळे देश विकसित होतील, त्यांचं असं होईल, असं सगळ्यांची व्यवस्था चांगली होईल अशी ती सिस्टम आणली. वर्ल्ड बँक आला, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आलं, सगळं आलं. पण अमेरिकेचा हव्यास वाढला
आणि त्या हव्यासामुळे तिथे एक निक्सन नावाचा एक राज्य प्रेसिडेंट आला आणि त्याचा एक किसिंजर नावाचा एक ॲडवायझर होता, हेनरी किसिंजर. तो परराष्ट्रमंत्री नंतर झाला. हे जो निर्णय घेतला त्यावेळेस तो नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर होता, NSC. तो सिक्युरिटी होता. त्यांनी 15 ऑगस्ट 1971 असा निर्णय घेतला की व्यवस्था बदलून टाकली आणि हे जे वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जगाचं जे अर्थव्यवस्था व्यवस्थित सांभाळत होते ती त्यांनी सोडून दिली आणि सगळं प्रायव्हेट मोठ्या कंपन्या होत्या त्यांना रान मोकळं करून दिलं. कॉर्पोरेशन्स ज्याला आपण म्हणतो. आणि झालं काय की ह्या कॉर्पोरेशन्स इतक्या भांडवल शक्ती इतकी मोठी झाली. मला आपल्यापैकी कोणी कम्युनिस्ट म्हणून समजू नका, मी कम्युनिस्ट म्हणून बोलत नाही आहे आणि मी कम्युनिस्ट नाही आहे, पण ह्या भांडवलशाहीने जगामध्ये चांगलं केलं, खूप चांगलं केलं, रोजगार दिले. पण 15 ऑगस्ट 1971 नंतर भांडवलशाहीने कब्जा करायला सुरुवात केली जगाच्या अर्थव्यवस्थेवरती आणि त्यांनी मग लोकशाही गिळंकृत करायची प्रक्रिया 1971ला सुरू झाली. आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कारणीत व्हायला कारण म्हणजे अर्थव्यवस्थेने लोकशाहीवरती केलेला कब्जा. हे खरं म्हणजे की हे मूळ कारण त्याचं हे आहे. कब्जा किती केलेला आहे? अर्थात ते कब्जामध्ये तेही हे होता. 2008मध्ये जे रिसेशन आलं, मंदी आली, ते आहेच आहे. जी मंदी आली 2008मध्ये ते सुद्धा त्यांना व्यवस्थित मॅनेज होत नाही. तिथे सुद्धा त्यांना लोकशाहीतून आलेला पैसा, लोकांचा पैसा देऊन त्यांना बाहेर काढण्यात आला. पण प्रश्न असा आहे की 1971 नंतर संपूर्ण जगामध्ये जे भांडवलशाही म्हणण्यापेक्षा मोठ्या कंपन्या, वजनदार लोक, पैशाने गर्भश्रीमंत, जे लोकशाहीशी विसंगत आहे. लोकशाहीमध्ये काय की सगळ्यांनी सारखं समान झालं पाहिजे, इथे त्यांना मोठे करण्याचे निर्णय घेण्यात आले आणि याच्यामध्ये लोकशाही त्यांची बटीक झाली. लोकशाही ह्या भांडवलदारांपेक्षा कॉर्पोरेशन्सची, कंपन्यांची बटीक झाली. आणि मग जे राज्यकर्ते होते हे राज्यकर्ते आता केवळ ते सांगतील त्याप्रमाणे निर्णय घ्यायला लागलेले आहेत. राज्यकर्ते आता तसे इंडिपेंडंट राहिलेले नाहीत. जगामध्ये आज जर बघितला जगाची परिस्थिती, 55% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत असं एक ठोकताळा आहे, 55%. पण त्याचबरोबर 1% जे लोक आहेत जगातले त्यांच्याकडे 44% संपत्ती आहे. मग लोकशाहीने इथे आपलं काम बजावलं का? हे 55% आणि 1%मध्ये एवढा फरक का? म्हणजे 55% तुमचे गरीब असतील आणि 1%कडे जर 44% तुमची संपत्ती जर असेल, म्हणजे लोकशाहीने इथे काम केलेलं नाही. याचं कारण असं आहे की हे जे लोक मोठे होत गेले त्यांनी याच्यावरती कब्जा करत गेला पॉलिटिशियन्सवरती, आणि पॉलिटिशियन्स आता हे त्यांचे टूल्स बनत चाललेले आहेत की पॉलिटिशियन्स त्यांना वापरून घेण्यात आलं. याचं विद्रूप स्वरूप जे तुम्ही बघत असाल आज, तर हे जे मोठे भांडवलदार आहेत किंवा हे जे कंपन्या आहेत ते राजकारण्यांना आता खरं म्हणजे की वाकवत नाही आहेत का त्यांच्यावरती कब्जा करत नाहीत. ते स्वतःच राजकारणी झालेले आहेत. ट्रम्प स्वतःच राजकारणी झाले, ते स्वतःच प्रेसिडेंट झाले, त्यांना कोणाला सांगायची गरजच नाही आहे. तुमचे जे डॉजमधून इलॉन मस्क तयार झालेले आहेत. त्यामुळे आता जगावरती सत्ता कोणाची आहे? ऑफ दी पीपल, बाय दी पीपल अँड फॉर दी पीपल. कोणाची आहे मग? मला 2018मध्ये निवडणूक आयोगाने एक हे ठेवलं होतं चर्चासत्र मुंबई विद्यापीठामध्ये, आणि त्या चर्चासत्राचा विषय होता की निवडणुकीमधील मसल पॉवर, मनी पॉवर आणि मीडिया पॉवर याचा मिसयूज होतो तो कमी कसा करायचा, असा त्याचा ते चर्चासत्र होता. आता मी त्या आयुक्तांना माझी पूर्वी ओळख होते, म्हटलं तुम्ही मला कशाला बोलवलं विनाकारण इथे, कारण मी काही बोलणार आणि तुम्ही नाही, तो म्हणजे थोडंफार बोल काहीतरी तिथे. मी त्यांना सांगितलं की ही लोकशाही आहे अब्राहम लिंकनने सांगितलेली, ऑफ दी पीपल, बाय दी पीपल, फॉर दी पीपल. पण आजची लोकशाही आहे, तुम्ही म्हटलं की तुम्ही जे करतात हे आहे मलमपट्टी आहे. खरं वास्तव काय आहे? आजची लोकशाही ऑफ दी मनी, बाय दी मनी अँड फॉर दी मनी ही लोकशाही आहे. आणि म्हणून आपण 70% देश हे 2006 पासून ते आत्तापर्यंत लोकशाहीची व्यवस्था ही विकलांग होत चाललेली आहे आणि पैशाचं वर्चस्व तिथे आलेलं आहे. हे आपण हे करणार आहोत की नाही
हे वास्तव स्वीकारणार आहोत की नाही. आणि मी एकटा म्हणत नाही आहे. आपल्याकडे जोझेफ स्टिग्लिट नावाचा एक अर्थतज्ज्ञ आहे, ज्याला नोबेल प्राईज मिळालं अर्थशास्त्राचं. त्याची त्यांनी त्याची व्याख्या केली आहे, ऑफ दी 1%, बाय दी 1% अँड फॉर दी 1%. आमच्या थोडे विचार, मी अर्थतज्ज्ञ नाही आहे, पण मला जे वाटलं ते मी बोललो. तो अर्थतज्ज्ञ म्हणून बोलतो आहे, त्याचं तर ऐकायला पाहिजे. अमेरिकन आहे आणि तो कोणाला घाबरत नाही. म्हणजे आपल्याकडे घाबरतात अर्थतज्ज्ञ बोलायला, तो घाबरत नाही तिथे. हे कुठेतरी वास्तव आता स्वीकारलं पाहिजे. आणि हे तिथपर्यंत गेलेलं नाही आहे. हे कुठपर्यंत आलेलं आहे? हे तळागाळापर्यंत आलेलं आहे. एका पटवाऱ्याची, तलाठ्याची जर बदली करायची झाली तर पूर्वी रिक्वेस्ट केली जायची, कोणाचा दबदबा असेल तर अरे याची बदली इथून तिथे करता का, शब्दाला किंमत असायची. आता तलाठ्याची बदली कशामुळे होते, कशावर होते? भांडवलशाही, पैशाचं वर्चस्व. म्हणजे आता शासन व्यवस्था ही कुठल्याही स्तरापर्यंत हे पैशाचं वर्चस्व जगभर झालेलं आहे. त्यामुळे हे वास्तव जर आपण विसरलो तर मग ही लोकशाही लोप पावलेली आहे. तर त्याच्या पुढचा अध्याय सुरू झालेला आहे, तो म्हणजे टेक्नोफ्युडलिझम. आता हे भांडवलदार जे आहेत ते थोडेसे मागे पडलेले आहेत. टेक्नोफ्युडलिझम म्हणजे काय, की तुम्ही अशी टेक्नॉलॉजी करा की तुम्हाला शासन व्यवस्थेची काही गरजच राहणार नाही, काहीच गरज असत नाही. ते त्यांचं ॲप तयार करून त्याच्यामध्ये ते करतात. उदाहरण देतो तुम्हाला मी याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कमिशनर असताना आपल्याकडे उबर आणि ओला आल्या. उबर आणि ओला येण्यापूर्वी मुंबईमध्ये काळ्या पिवळ्या टॅक्सी असायच्या आणि त्याचं त्यांना एक परमिट असायचं. ते परमिट मिळणं फार दुरापास्त होतं. त्याचा काळा बाजार होताना 3-3, 4-4 लाख ते परमिट असं इलिगली ट्रान्सफर केलं जायचं, कारण शासन द्यायचं नाही. कारण जास्त टॅक्सी आल्या तर मग विनाकारण तिथे रस्त्यावरती टॅक्सी होतील वगैरे असं ते होतं. आणि परमिटशिवाय टॅक्सी चालवणं म्हणजे कोणी विचारच करू शकत नव्हता. जर कोणी सुरू केली तर ते इलिगल होतं. एकही टॅक्सी विदाऊट परमिट नसायची. हे आले, उबर आणि ओला आले, हे टेक्नोफ्युडलिस्ट आले. म्हणजे तंत्र सरंजाम शहा, तंत्र बादशाह, तंत्र राजे, तंत्र हुकुमशाह. त्यांनी काय केलं, हे ॲप काढलं. परमिटची काही गरजच नाही आहे, तुमचा कायदा तुमच्या घरामध्ये आहे. त्यांना ह्या कायद्याची गरजच नाही आहे. नाही, पण कायद्याची सुद्धा गरज नाही आहे. पूर्वी कायदा असायचा, पण हे भारतातल्या लोकांनी कुणीही काहीही विचारलं नाही. मी त्यावेळेस सुरुवात केली हे सांगायला, ठीक आहे, म्हणजे माझी बदली झाली नंतर ती गोष्ट वेगळी आहे. पण कुठेतरी हे झालं पाहिजे ना याच्यामध्ये, की जर कायदा आपला इथे होता, मग यांना यायचं असेल, मग त्याच्यात कुठेतरी रेग्युलेशन असलं पाहिजे की नाही. पण नाही, कारण तंत्र बादशाह आता इतके पुढे गेलेले आहेत की राजकारण्यांच्या वरतीसुद्धा त्यांचा कब्जा आहे. यांचा कब्जा मोडून काढण्यासाठीची राजकीय व्यक्तीमधली जी ताकद लागते ती ताकद तुम्ही त्यांना देत नाही. तशा ताकदीचे लोक अमेरिकन लोकांनी निवडून दिलेले नाहीत. कारण अमेरिकेने तंत्र बादशाह निवडून दिलेले आहेत त्यांची व्यवस्थेसारखे. अमेरिकेने भांडवलशाला निवडून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मग आता हे फ्लॉड डेमोक्रेसी दोषपूर्ण करून अजून किती खाली जाईल हे माहीत नाही आहे. यासाठी खरं म्हणजे की एक प्रगल्भ नेतृत्व लागतं. ज्यावेळेस टिटो होते, युगोस्लावियाचे प्रेसिडेंट होते, किंवा नेहरू होते, नॉन अलाइन्ड मूवमेंट जी तिसरी शक्ती होती. आता असली कुठली शक्ती जगातिक पातळीवरती राहिलेलीच नाही. आता ट्रम्पच्या बाबतीमध्ये ते स्वतः सांगतात की मी टॅरिफ वाढवणार, मी तुम्हाला भारताला आता तुमचा जो काही आम्ही टॅक्स लावतो तेवढाच टॅक्स तुम्हालाही लावावा लागेल, आम्ही एकत्र करणार. तसं नाही चालत. त्यांनी खूप पैसा कमावलेला आहे. त्यामुळे विकसित देशांना वेगळा टॅरिफ असतो आणि त्यांना वेगळा टॅरिफ असतो, हे जगाला सगळ्यांना माहिती आहे. पण मी करेल तो कायदा. हे का झालं? हे याच्यासाठी झालं की जागतिक पातळीवरती असं स्ट्रॉंग नेतृत्व राहिलेलं नाही जसं त्यावेळेस होतं. त्यावेळेसच्या स्ट्रॉंग नेतृत्वाने काय केलं, जे आत्तापर्यंत होतं, की त्यांनी जागतिक संस्था केल्या. कुठल्या? युनो केला, तुमचं सिक्युरिटी काउन्सिल केला, युनेस्को केला, तुमचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन केला, तुमचं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन केलं. आत्ता जे ट्रम्प म्हणतात की मी टॅरिफ माझ्या मनाप्रमाणे करेल, नाही. तो जो करार आहे त्या कराराप्रमाणे कोणाला जर टॅरिफ वाढवायचा असेल तर त्या WTOकडे जावं लागतं आणि 2 देशांनी समोरासमोर ते मांडावं लागतं की हे आमचा टॅरिफ आहे, याच्यामध्ये बदल करायचा, आम्हाला मंजुरी द्या. हे त्यांनी मोडीतच काढला. कोणी एका शब्दाने बोललं नाही, जगातला एकही नेता बोलला नाही आहे की तुम्ही जे टॅरिफ वाढवता ते WTO पुढे जाऊ द्या ना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पुढे जाऊ द्या ना, तिथे आपण तिथे भांडू ना.
तिथे ठरवूया काय करायचं ते. कुणीही केलेलं नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याचे खरं म्हणजे जगामध्ये कोविडचं जे झालं तो आजचा विषय नाही आहे, पण कोविडची मिस्टेक ही फार भयानक झाली. 60-70 लाख लोक त्याच्यामध्ये मृत्यू पावले, इकॉनॉमी गेली, रोजगार गेले. पण WHO ने त्यावेळेस जे सांगितलं होतं ते जर केलं असतं तर याच्यापैकी काहीही झालं नसतं. हे 60-70 लाख लोक वाचले असते, ते WHO ने सांगितलं असतं तर. तसं केलं नाही. पण त्यावेळेस ट्रम्पने काय सांगितलं की नाही, WHO चुकीचं आहे. आणि आता तर WHOमधून ट्रम्प बाहेर पडले. ट्रम्प आता त्यांचं काय आहे की त्यांनी पॅसिफिक जो हे आहे ग्रुप आहे त्याच्यातून ते बाहेर पडले. ते पॅरिस जो अकॉर्ड आहे ज्याच्यामुळे या प्रदूषण कमी करायचं जगावरचं आणि क्लायमेट चेंज करायचं, त्याच्यातून ते बाहेर पडले. ह्या पृथ्वीचं करायचं काय? पैसाच शेवटी काही अंतिम नसतो. पैशांनी लोकशाहीवरती जरी कब्जा केला तरी सगळ्यांना जगायचं आहे. पॅरिस अकॉर्डमध्ये काय ठरलं होतं त्यावेळेस की आपल्याकडे 1776मध्ये ज्यावेळेस पहिली औद्योगिक क्रांती घडली त्याच्या अगोदर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण होतं 288 ppm. पण ह्या सगळ्या कारखान्यामुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज ते 422 ppm आहे. आणि त्याच्यामुळे हा गोल, पृथ्वीचा गोल तापमान वाढत चाललेलं आहे आणि मग भयानक प्रकार होत आहे त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे. त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की UNFCCCमध्ये की आपण कमी करावं, फॉसिल फ्युएल कमी करावेत, पेट्रोलचा वापर कमी करावा, डिझेलचा वापर कमी करावा. ट्रम्पने काय सांगितलं, ड्रिल बेबी ड्रिल, तुम्हाला जितकं तेल बाहेर काढता येईल तेवढं काढा, असं अमेरिकन लोकांना त्यांनी सांगितलं. हे जग कुठे चाललेलं आहे? मी ट्रम्पला दोष देत नाही, मी अमेरिकन लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि ही लोकशाहीचं फेल्युअर आहे. लोकशाहीचं फेल्युअर याच्यासाठी आहे की लोकांचं लक्ष नाही आहे की काय चाललेलं आहे आणि जगभर आहे. जर याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर पहिल्याने हा जो रोग आहे तो समजावून घेतला पाहिजे की तुम्हाला चांगलं पाहिजे की नाही. आणि का तुम्हाला त्याच्यामध्ये की जे काही फेक नॅरेटिव्ह दिलं जातं. 2016मध्ये ट्रम्प जे निवडून आले त्याच्यामध्ये बरीचशी कारणं आहेत. त्याच्यापैकी एक कारण होतं की ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी एक वर्ड ऑफ द इयर असं जाहीर करतं की जसं पर्सन ऑफ द इयर असतं तसं कुठला शब्द त्या वर्षाचा आहे. तो त्या वर्षाचा शब्द होता की तुमचा पोस्ट ट्रुथ म्हणजे काय, जे खोटं आहे पण त्याला खऱ्याचा मुलामा द्यायचं आणि लोकांच्या भावना हे करून त्यांना ते विकायचं. जे खोटं आहे तेच विकायचं. आणि त्याच्यामुळे ट्रम्प निवडून त्यांनी खूप काही असं केलं की हे मी असं होणार तसं होणार, तुमचे जॉब चाललेले आहेत, मेक्सिकन लोक घेऊन चाललेले ते असं ते सगळं ते सांगून ते निवडणूक जिंकून आले. हे आता जगभर त्याचं लोन चाललेलं आहे. आणि मग इथे 2011 पासून आपली चौथी औद्योगिक क्रांती सुरू झालेली आहे आणि मला वाटतं की त्याच्यामुळे कदाचित लोकशाहीची उतरती कळा आणखी स्पीडमध्ये वाढणार आहे. ह्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे दोन गोष्टी, खूप बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी फक्त दोन गोष्टी सांगेल. एक तर असं आहे की हे जे नवीन टेक्नॉलॉजी येतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स, जिनॉमिक्स, तुमच्या 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामुळे पहिल्याने लोकांचे नोकऱ्या आणि तुमच्या व्यवसायातल्या संधी जाणार आहेत. आणि हे काम असं आहे की हे काम प्रोटेक्ट करण्याचं कोणाचं आहे, लोकशाहीचं आहे. की लोकांच्या नोकऱ्या प्रोटेक्ट करणं, त्यांना संरक्षण देणं, लोकांचा रोजगार वाढवणं. आणि हे सगळ्यांना दिसतं आहे. 2018चा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाची तुम्ही ऐकलं असेल की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये अमुक झालं तमुक झालं असं म्हणतात. तिथे त्यांचा रिपोर्ट आहे की पुढच्या 15-20 वर्षामध्ये जगातील 65% नोकऱ्या व्यपगत होणार आहेत सध्याच्या. आणि अशा वेळेस मग लोकशाहीने जर काही केलं नाही, ही जी टेक्नॉलॉजी जी नोकऱ्या घेऊन जाते ती थांबवली नाही आणि त्या ताकदीचे नेते जर दिले नाही जागतिक पातळीवरती तर भयानक परिस्थिती होणार आहे. आणि मला वाटतं की हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा आपण जागतिक लोकशाहीची अवस्था काय आहे, तर आपण जगण्याची सध्या काय परिस्थिती आहे इथपर्यंत आपण जाऊन पोचणार आहोत. आणि व्हेरी सून हे जर बघितलं नाही तर मला वाटतं की मग आपण जे प्रगल्भ म्हणतो आपण आहोतच, पण ह्या प्रगल्भतेवरती मला शंका यायला लागलेली आहे की 1940-50 नंतर आपली जी क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, सृजनशीलता आहे, ती कमी होत चाललेली आहे का? आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तर ती निश्चितपणे कमी होते. आपण विचारच करत नाही, आपण सगळं याला विचार करायला लावतो. तू विचार कर आणि आम्हाला सांग. पूर्वी आपल्याला एक साधं उदाहरण देतो की मी ज्यावेळेस रामायण महाभारत वाचलं तर राम कसा होता
तो असा दिसायचा, तो असं माझ्या डोक्यामध्ये असायचं, त्यांनी हे केलेलं आहे, तो इथे गेला तिथे गेला. पण रामायण जी यावेळेस ही मालिका आली त्यावेळेस ते सगळं तो रामानंद सागर सांगायचा आणि आम्ही ते बघायचो. आमची सृजनशीलता संपली. आणि लोकशाही कमी होण्याचं कारण म्हणजे असं आहे की आपली सृजनशीलता हे अशा सगळ्या बाबतीत विचार करण्याची सृजनशीलता कमी होत चाललेली आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ही सृजनशीलता आणखी कमी होईल का आणि आपण रोबोटिकसारखे जगायला लागू का? हे जर असं तुम्ही भविष्य आपल्या नातवंडांना पणतवंडांना देणार असाल तर मग आपल्यासारखे दुर्दैवी जीव आपणच आहोत. मला वाटतं की हे जे आहे मी काय फार जास्त आता बोलत नाही, आपण चर्चा करूया. आणि मला शेवटी एक सांगायचं आहे, आपण धरून चालू आहे की हा रिपोर्ट चुकलेला आहे, पण असेच सगळे रिपोर्ट्स याच पद्धतीने त्यांचे निष्कर्ष आहेत. एक चुकेल, दोन चुकेल, सगळे चुकणार नाही. बरं ते चुकतील, तुम्ही चुकणार का? तुम्हालाही तेच वाटतं आहे, तुम्ही चुकत नाही. मग असं जर असेल, जगातील लोकशाहीची परिस्थिती अशी असेल तर मग आपण स्वस्थ बसून चालणार आहे का? नाही. मग आम्ही काय करायचं? तर तुम्ही जशी ही व्याख्यानमाला 135 महिने चालवली तसं काहीतरी ठरवा आणि करा. मी तुमच्याबरोबर आहे. धन्यवाद.